श्री स्वामी समर्थ। आज 11 डिसेंबर 2024 बुधवार, मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती या दोन्ही एकाच दिवशी आल्या असून हा दिवस सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी जर आपल्याला उपवास करायला जमत नसेल तर या दिवशी जर आपण काही विशेष सेवा केल्या, आपल्या कुटुंबात काही किंवा घरातील इतर व्यक्तीच्या कुंडलीत काही पितृदोष असेल तर या उपायाने या दोषाचे पूर्ण निवारण नक्की होईल। पितृदोष नष्ट होईल आणि तुमच्या पितृदेवांना देखील मोक्ष प्राप्ती होईल। या दिवशी व्रत करणं खूप आवश्यक असतं। उपवास करायला नाही जमला तरी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा नक्की करा। आज मोक्षदा एकादशी, वर्षात 24 एकादशी असतात। एका महिन्यात 2 एकादशी येतात। कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशी या 2 एकादशी या मोठ्या आणि महत्त्वाच्या असतात। या एकादशींना आपण सर्वजण उपवास करतच असतो, पण आजची जी एकादशी आहे मोक्षदा एकादशी, तिचा उपवास केला नाही तरी चालेल, पण ज्या सेवा आहे, जे उपाय आहे, आपण ते श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या चरणी आपल्याला त्या सेवा, ते उपाय अर्पण करायचे आहे। तुमच्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर ती सेवा नक्की करा। ज्यांच्या कुटुंबाला जरी पितृदोष नसेल तरीही सुद्धा तुम्ही पण ही सेवा नक्की करा, कारण आजची जी एकादशी आहे ती खूप महत्त्वाची आणि या दिवशी गीता जयंती देखील आहे। आपल्या हिंदू धर्मात सर्वात पवित्र दिवसांपैकी हा एक दिवस मानला जातो। या दिवसाला आणि गीता जयंतीला खूप धार्मिक महत्त्व आहे। आजच्या या दिवशी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता। आपल्यावर श्रीकृष्णाची कृपा राहण्यासाठी गीता जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात, ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सुखद आणि आनंदी करू शकतात। तर आजच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण जो दरवर्षी साजरा केला जातो। गीतेमध्ये मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे। मोक्ष म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे किंवा मुक्ती। गीता आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। कर्म, धर्म आणि मोक्ष या तत्वांबद्दल सखोल ज्ञान देते। गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या ज्ञानाचा प्रकाश पसरतो। गीतेमध्ये कर्मयोगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे। माणसाने आपले काम निस्वार्थपणे करत राहिले पाहिजे। कितीही कठीण परिस्थिती आली तरीही संयम आणि शांतता ठेवावी, असे गीतेमध्ये शिकवले जाते। गीता आपल्याला आपल्यातील देवाशी जोडण्याचा मार्ग दाखवते। तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला गीता जयंती साजरी केली जाते। म्हणजे आज 11 डिसेंबरला ही गीता जयंती साजरी केली जाते। या दिवशी काही खास उपाय करायचे आहे। तर हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर तो नष्ट होईल। आजच्या दिवशी आपल्या घराजवळ जर केळीचे झाड असेल तर आपल्याला त्या केळीच्या झाडाची पूजा करून तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्या झाडात वास करतात, म्हणून आपण तिथे झाडाची पूजा करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो जो दिवा आहे आपण प्रज्वलित केला आहे, तो दिवा ठेवताना आपल्याला त्याला आसन द्यायचं आहे। त्याला अक्षदा ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा एखाद्या झाडाचे पान ठेवून आपण त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे। गावरान तूप जर नसेल तर तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो दिवा लावायचा आहे। तुळशीला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करत आपण त्या तुळशीला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आजच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल, पण भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहा। आज संध्याकाळी काय करायचं आहे, एक देठाचे विड्याचं पान घ्यायचं आहे। कुंकू आणि हळद हे ओलं करायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावर फक्त आपल्याला श्री काढायचं आहे। जेव्हा आपण हे श्री नाव काढू तेव्हा दोन्ही बाजूंनी आपल्याला 2 रेषा ओढायच्या आहे आणि ते पान तुम्हाला श्री हरी विष्णू किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ते पान त्या ठिकाणी त्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायचे आहे आणि त्या पानावर हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून त्या पानाची पूजा करायची आहे। श्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असते। असे केल्याने तुमच्या घरातील दुःख, दारिद्र्य, पीडा दूर होईल आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होईल। या छोट्या उपायाने खूप सारी फलप्राप्ती आपल्याला होणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा। महिला असो पुरुष असो सर्वांनी हा उपाय नक्की करा।
ज्यांचे लग्न जमत नाही, काही ना काही अडथळे येतात, मग त्यांनी सुद्धा हा उपाय करा आणि दुसऱ्या दिवशी ते पान आपण आपल्या घरातील जे ग्रंथ किंवा कुठलेही देवाचे पुस्तक असेल त्यामध्ये ते ठेवायचे आहे। खूप चांगला उपाय आहे। या एका उपायाने सर्व काही चांगलं होईल तुमच्या आयुष्यात, त्यामुळे हा उपाय नक्की करा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री हरी, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।